मित्रांनो, आम्ही चाललोय आता आष्ट्याच्या काळावर. जांभवडे या ठिकाणी आहे. तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत दाखवेन तो आष्ट्याचा काळा काय आहे नेमका. आपला पाय तुटलाय तरी आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये जाणार आहे. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवतो. अरे देवा, अरे इथून कसं चढणारी, कशी चढली? काठी घे ना हातात, काठी काय ना बरोबर. काठी पण तुम्ही पाहू शकता आपण एवढा वर आलेलो आहे. खूप कसरत आहे, हळूहळू वर चालले आहेत. तर तुम्ही बघू शकता सर्वीकडे जंगल चारी बाजूनी, आणि हे कसे बघा चालत चालले. अशा जंगलातून आपण वरती ह्या टोकावर जाणार आहोत. आभाळ भरून आले आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, तर आम्ही चाललोय पुढे हळूहळू. हे बघा, सो हियर वी गो. हे बघा, बघू शकता. ह्या चढणावर आपल्याला चढायचंय. सो मोबाईल ठेव की यार. बघू शकता इथे खूप ट्रेकी असा भाग आहे हा. इथे पावसाळ्यातून आलं तर खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि डीजे अंडे आपल्या सोबत आहेत इथे बघू शकता तुम्ही. मुंबईत तुम्हाला काय ऑर्डर वेटर पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकता. तुमचा नंबर सांगा इथे. 8169521175. परत एकदा सांगा डीजेची ऑर्डर. 8169521175. यांच्याशी संपर्क साधू शकता. मुंबईतले सर्वोत्कृष्ट डीजे वाले आहेत हे. अरे तुम्ही काय हे पण आहेत. चला, सो आपण एवढा त्या साईडचा डोंगर पार करून इथून आता इथं आपण पोहोचलेलो आहोत. हळूहळू कमू. अतिशय सावधपणाने आपल्याला पाय टाकावा लागतो इथे. आणि मुंबईतली कार्टी करवंद तोडताय, तुम्ही पाहू शकता. करवंद घेऊन जायची काही महिना कोकणातली. खूप थकलोय आम्ही आणि घनदाट जंगलामधून वाट काढत आष्ट्याच्या कळ्याकडे प्रस्थान करत आहोत. तुम्ही बघू शकता. काहीतरी चावले मुंगीचं काहीतरी. ह्या वाटेतून मी ना आता आतमध्ये येणार. चल चाललंय ना बाई. घनदाट जंगलामध्ये आता आम्हाला ब्रेक लागलेला आहे. बघू शकता थकली आहे एकदम. तो आम्ही रेस्ट घेतलाय आणि पुढचा प्रस्थान जो करणार होतो तो आमचा कॅन्सल झालेला आहे प्लॅन. विशाल दगडू जाधव बघू शकता यांनी प्लॅनची पूर्ण वाट लावली आहे. पुढे पुढे जातात. आता ह्या जंगलातून आपण खाली जातो. बघू शकता. नो रिक्स, नो रिक्स. वी आर गोइंग डाऊन नाव. आपल्याला रिक्स नाही घ्यायचंय. इथे हेलिकॉप्टरची सोय. विशाल, हेलिकॉप्टरची सोय वर आष्ट्याच्या कळावर सांगा जरा. हियर वी गो. आणि आता तिसऱ्या टप्प्यात आम्ही पोहोचलोय मेहनत करून. पाहू शकता आता आम्ही वरती शेवटच्या टप्प्यात आता आम्ही पोहोचलोय. विदिन 45 मिनिट्समध्ये 8.5 किलोमीटरचा डोंगर आम्ही हा ट्रॅक करून वरती आता पोहोचलोय आष्ट्याच्या कल्याकडे. हे बघा, हे गोटेनकर आहेत जे फिल्म डिव्हिजनमध्ये सेन्सर बोर्डमध्ये खूप मोठ्या पदावर कामाला आहेत. तुमचे सेन्सर बोर्डच्या रिलेटेड काय कामं असतील तर ह्यांना भेटा. लक्ष्मीकांत इकडे बघा, अष्टाच्या खळ्यावर भेटा. हां, तरच तुमची कामं होतील. सो फायनली आम्ही आता थोड्याच वेळामध्ये पोचत आहोत इथे. सुंदर असा नजारा, निसर्गरम्य असं वातावरण तुम्ही पाहू शकता इथे. हे बघा,
सर्वी हे बघा, हा आहे अष्टाचा खळा आणि निसर्गात वसलेलं आमचं जांभवडे हे गाव. सुंदर अशा या ठिकाणी आम्ही येऊन पोचलेलो आहेत. सह्याद्रीच्या रांगा तुम्ही बघू शकता, सह्याद्रीच्या उंच उंच रांगा आणि त्यामध्ये वसलेलं आमचं जांभवडे गाव. या ठिकाणी आपण आता पोचलो आहोत. 8.5 किलोमीटरचा ट्रॅक करून 1 तासामध्ये आपण या अष्टाच्या खळ्यावर आलेलो आहेत. खूप कसरत, खूप मेहनत आणि वरती आल्यावर जो निसर्गरम्य असा वातावरण पाहू शकता आपण. एवढा मोठा ट्रॅक करून सगळी मंडळी वरती आली आहेत. सुखद असा क्षण, सुखद असं वातावरण, सह्याद्रीच्या रांगा तुम्ही पाहू शकता. असं वाटतं ना थोडंफार. तिकडे डॅम आहे. अच्छा डॅम आहे. आजर्डाचा. अच्छा, आपल्याचे सासर. एवढी लांब आहे त्या डोंगरात पलीकडे. अरे नेटवर्कच नाही आता रे. अशक्य सुंदर असा सह्याद्री, त्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये आम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही खूप अशी धमाल मस्ती करतो. फोटोशूट चालू आहेत. सुख पाहिजे असेल तर नक्कीच सर्वांनी कोकणात एकदा तरी यावं. जी लोक आत्तापर्यंत अजूनपर्यंत कोकणात आलेली नाही आहेत त्यांनी कोकणामध्ये एकदा येऊन हे निसर्गरम्य वातावरण जे आहे ते अनुभवावं असं मी सांगू इच्छितो तुम्हाला. खरंच मस्त असं वातावरण आहे, हिरवगार वातावरण. भर ऊन आहे, मे महिना चालू आहे, कडाक्याचं ऊन आहे आणि त्या मे महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं आमचं हे छोटंसं गाव म्हणजे जांभवडे पाहू शकता. आता आम्ही हळूहळू निघतोय खाली. घसरगुंडी सारखी पायवाट आहे, तुम्हाला मी दाखवतो कसे चालले ते लोक. तुम्ही बघा अशी ही वाट आहे, घसरडी वाट आहे. त्या घसरडी वाटेमधून आपण आता चाललोय. मगाशी आलेलो तो रस्ता होता दुसरा, आता डायरेक्ट स्लोपचा रस्ता आहे. पाय सांभाळ रे. ग्रीप पकडायची आपल्याला आणि जायचं आहे तऱ्हेने. सगळे उतरत चालले हळूहळू. चांगला बोले. चल चल. चलो बाय बाय अष्टाचा खळा. स्लिपरी वाट आणि त्यामधून काटकसर करत आपण चाललोय.
आईज आम्ही आता रस्ता चुकलेलो मध्ये, कारण की खाली उतरताना वेगळ्या वाटेने शॉर्टकट मारायला गेलो, पण ज्या वाटेने आम्ही जात होतो तिथे वाघाची डरकाळी जोरात ऐकायला आली. आम्हाला वरती येताना सांगितलेलं वरती वाघ आहेत, पण आम्ही इग्नोर केलं, मुंबईची कार्टी शेवटी. पण जेव्हा अनुभव घेतला, डरकाळीचा आवाज ऐकला, तेव्हा अक्षरशः सगळ्यांची पाटली आणि सगळे पाहिजे तसे वाकडे तिकडे पळाले. खरा आवाज होता की नाही, खरं सांग, आवाज होता? येस, फुल एकदम पहिल्यांदा वाघाची डरकाळी लाईव्ह इन झून आहे. तर आम्ही त्याच्या राज्यामध्ये गेलेलो आणि आम्ही आवाज ऐकलाय. फुल थरथरी भरली, आता सगळे पळतायत जीव घेऊन. कधी खाली होत आहेत असे झाले. ही बघा कशी पळते, ही बघा कशी पळत गेली. आपण जीव वाचू, तर आता आपण जीव वाचून कसे बसे एका वाडीमध्ये, म्हणजे कुळम का गुरवाडी काहीतरी आहे, तिथे आपण पोहोचलोय. ते आम्हाला घरदार दिसले सगळे, तिथे आम्ही आलोय आणि आता सगळे रिलॅक्स होतोय. जिरा सोडा पिऊन आणि पॅप्सस पी आलोय, सगळे आलोय. वाघापासून आम्ही जीव वाचवलाय आणि इथे पोहोचलोय. कसा एक्सपिरियन्स होता वाघाचा तुमचा? खरं वाघ होता वाटलं? आवाज जे कोणी व्हिडिओ बघतायत, जांभोड्यामधील आजूबाजूचे गाव असेल, गुरवाडी, कोळम, सगळे जे काय असतील, त्यांना एक विनंती आहे की आलात तर गावकरी कोण असेल त्यांना घेऊनच तुम्ही त्या अष्टाच्या खळ्यावर जा, कारण की खूप भयानक असा एक्सपिरियन्स, लाईव्ह एक्सपिरियन्स आम्ही वाघाचा बघितला आहे. आणि पाहिजे ती वाट जशी आहे त्या वाटेतून आम्ही निसटत्या वाटेतून आम्ही सुखरूपपणे आमच्या वाडीच्या ठिकाणी आता पोचलो. सगळ्यांचे चेहरे बघा कसे, हाताला काटे वगैरे लागलेले तुम्ही बघू शकता. हे बघा सगळे वळ उठले. खूप भयानक असा एक्सपिरियन्स होता, बट मजा आली. आमच्या वाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो मी कुठे गेलेलो. आम्ही लोक जेवढे पण आहेत हे कुठे गेलेलो ते मी दाखवतो. हे बघा किती वर आहे हे झाड, तुम्ही पाहू शकता. हे जे टोक दिसतं ना हे झाड, तिथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो आता. इतक्या हे जे झाड आहे ह्याच्या पण थोडं वरती आम्ही गेलेलो. हे बघा ह्या टोकाच्या पलीकडे थोडंसं आम्ही गेलेलो. या टोकाच्या इथून अर्धा किलोमीटर आहे, तिथे वरती आम्ही हे केलेलो, बघू शकता. आणि ह्या साईडला इकडे तिथे झाडं आहेत. आता ह्या जंगलामध्ये आम्हाला वाघाची डरकाळी ऐकायला आली आणि तसेच आम्ही पळत आम्ही गेलेलो. तिथून उतरायचं होतं तिथूनच, पण आम्ही इथून हा डोंगर असा पार करून इथून असे आलो या वाटेने. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. भयानक ॲडव्हेंचरचा एक्सपिरियन्स होता, भयानक एक्सपिरियन्स होता. सो आता वाडीत आम्ही आमच्या घरी चाललो आहे. सुंदर अशी फुलं आमच्या वाडीत.